नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 24 फेब्रुवारी 2024 म्हणजेच शनिवारी माघ महिन्याची पौर्णिमा आलेली आहे. या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून या पाण्याने अंघोळ करायची आहे. हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. केवळ आध्यात्मिकच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्याही याचे महत्त्व आहे. यावर्षी माघ महिन्याची पौर्णिमा तिथी 24 फेब्रुवारी रोजी आलेली आहे. पौर्णिमा ही चंद्राची संबंधित आहे. चंद्र भावना, मन, शांती, अध्यात्म, विचार आदींचे प्रतिनिधित्व करतो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण होतो आणि एक शुभ ग्रह बनतो. माघ पौर्णिमा आध्यात्मिक प्रगतीसह पितृदोष दूर करण्यासाठी देखील महत्त्वाची आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान केल्याने पितृदोष दूर होतो. आपल्याला या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे हे आपण बघणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या महिन्याची माघ पौर्णिमा ही 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:33 सुरू होईल आणि 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:59 समाप्त होईल. म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी 6 वाजेपर्यंत ही पौर्णिमा असणार आहे. उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा ही 24 फेब्रुवारी रोजी आपल्याला करायची आहे. ज्यांनाही या व्रताचे उपवास करायचे असेल त्यांनी उदय तिथीनुसार 24 फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी या व्रताचा उपवास करायचा आहे. माघ पौर्णिमेला देखील इतर पौर्णिमेप्रमाणेच अधिक महत्त्व आहे. या पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची खास करून पूजा करण्याला अधिक महत्त्व आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची देखील पूजा केली जाते. या दिवशी तुम्ही चंद्राला संध्याकाळी अर्घ्य देऊ शकतात. याचबरोबर बघा, या दिवशी आपल्याला जे पण काही उपाय करायचे असतील, ज्याही काही सेवा करायच्या असतील त्या तुम्ही 24 तारखेला करू शकतात. आता आपल्याला या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करायला शक्य नसेल तर आपण घरी देखील अशा पद्धतीने अंघोळ करू शकतो. तुम्हाला पवित्र नदीमध्ये स्नान करण्या इतकंच पुण्य तुम्ही घरी देखील मिळवू शकतात. बघा, या दिवशी सकाळी उठल्यावर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल तुम्हाला कोणत्याही जिथे पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी मिळून जाईल. तुम्ही एक बॉटल ती आणून ठेवू शकतात आणि अशा विशिष्ट दिवशी, विशिष्ट तिथीला म्हणजे पौर्णिमा, अमावस्या, एकादशी अशा दिवशी हे तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून याने अंघोळ करू शकतात. या दिवशी माघ पौर्णिमेच्या दिवशी काळ्या तिळाच्या दानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आवर्जून टाकायचे आहे. ही पौर्णिमा शनिवारी आलेली आहे आणि शनिवार हा शनिदेवांना आणि हनुमानाला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही शनी दोष दूर होण्यासाठी, पितृदोष दूर होण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं जाड मीठ आवर्जून टाकायचं आहे. बघा, तुमच्याकडे गंगाजल नसेल, तुमच्याकडे जर का गोमित्र असेल तर तुम्ही गोमित्र किंवा गोमतीर पाणी टाकून देखील अंघोळ करू शकतात. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल किंवा गोमतीर टाका, थोडेसे काळे तीळ टाका आणि थोडंसं जाड मीठ टाका. याने तुम्ही या दिवशी आवर्जून अंघोळ करा. घरातील सर्व व्यक्तीने, लहान मुलं असू द्या, मोठे व्यक्ती असू द्या, सर्वांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. बघा, पौर्णिमेच्या दिवशी अशा पवित्र नदीवर स्नान करण्याला खूप महत्त्व आहे आणि दान करण्याला देखील महत्त्व आहे. या दिवशी तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही दीपदान करू शकतात. तुम्हाला होईल तितके दीपदान तुम्ही करायचे आहे. काळ्या तिळाचं दान करायचं आहे. पितृदोषासाठी तुम्ही पवित्र नदीवर तुम्ही काळ्या तिळाचं तर्पण करू शकतात. यामुळे देखील तुमचे पितृदोष हे कमी होतात. कारण पौर्णिमेला पितृदोषासाठी देखील तुम्ही उपाय करू शकतात. तर ही पौर्णिमा व्रत, उपासना, इतर गोष्टी करण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. या दिवशी तुम्हाला होईल तितके उपाय, होईल तितकी उपासना तुम्ही करू शकतात. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पंचोपचारी पूजा आवर्जून करायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला तुळशी मातेची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.